काँग्रेस पक्षाने पेटवली महागाईची होळी, बोंबाबोंब करत नोंदविला निषेध। सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारी धोरणांची होळी काँग्रेस भवन शेजारी करण्यात आली। यावेळी बोलताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की केंद्रातील मोदी आणि राज्यातील खोके सरकारच्या अन्यायकारी धोरणांची वाढती महागाई, बेरोजगारांची झोप उडवून निद्रिस्त झालेल्या तसेच भ्रष्टाचार, इलेक्ट्रॉल बॉन्ड, बोगस स्मार्ट सिटी, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या ईडी सारख्या संविधानिक संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देणाऱ्या, सर्वसामान्यांची स्वप्ने उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी आणि खोके सरकारचा होळी करण्यात आली। आगामी निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार, गलिच्छ राजकारण, महागाई, बेरोजगारी यास कारणीभूत असणाऱ्या मोदी आणि राज्य सरकारला जनता हद्दपार करणार आहे। या होळी दहन कार्यक्रमात महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, माननीय नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, देवाभाऊ गायकवाड, दत्तू बनपट्टे, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, सुशील बनपट्टे, सिद्धाराम चाकोते, अनिल म्हस्के, संजय गायकवाड, सागर उबाळे, लखन गायकवाड, विवेक कन्ना, शिवशंकर अंजनाळकर, सुनील भटकर, जितू वाडेकर, सुभाष वाघमारे, प्रतीक लिगाडे, किरण खरात, धीरज खंदारे, रेखा बिनेकर, रविकांत कल्याणकर, राजेश झंपले, चंद्रकांत नाईक, नागेश नाईक, वर्षा आतनुरे यांच्यासह इतर पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते। गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने अनेक लोकांना आश्वासन दिले। शेतकऱ्याची हमी भाव असेल, पेट्रोल महागा असेल, डिझेल महागा असेल, युवकांना नोकऱ्या देणं, बेरोजगार असेल, अशा सर्व आम्ही ह्या ठिकाणी मोदी सरकारने जी घोषणा दिली त्याची ह्या ठिकाणी होळी केलेलं आहे। होळी त्योहार करताना ज्याप्रमाणे रावणाचं धन दिलं जातं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी होळीमार्फत ज्या मोदी सरकारने लोकांना हमी दिली त्या हमी न केल्यामुळे त्याची ह्या ठिकाणी होळी केलेली आहे। त्यामुळे होळीच्या संदेशातून त्यांची ह्या ठिकाणी आज होळी झालेली आहे। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।